स्वागत। सध्या राज्यभरामध्ये काय चित्र पाहायला मिळतंय तर अनेकांनी उमेदवारी मिळाली नसल्यामुळे प्रचंड मोठी आंदोलनं केली। कुणी ढसाढसा रडलं, कुणी आपल्या प्रतिस्पर्ध्याचे एबी फॉर्मच पळवले, कुणी एबी फॉर्म खाऊन टाकला। तर या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातली राजकीय निवडणूक ही कमालीचा चर्चेचा विषय बनली आणि एक प्रकारे राजकीय तमाशा सुरू आहे का अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात सुद्धा निर्माण झाली आहे। आज पुण्यामध्ये नेमकं काय झालं तर पुण्यामध्ये भाजपनं पूजा जाधव यांना उमेदवारी दिलेली होती, पण पूजा जाधव यांना आपली उमेदवारी प्रचंड विरोधामुळे मागे घ्यावी लागली। उमेदवारी अर्ज मागे घेताना पूजा जाधव यांना अश्रू अनावर झाले। पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळी पूजा जाधव या मधुचंद्रासाठी काश्मीरात होत्या, त्यावेळी त्यांनी काश्मीरमधनं मांडलेल्या भूमिकांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामध्ये पूजा जाधव यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार टीका केली। पण त्यानंतर पूजा जाधवांनी काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला आणि लागलीच पालिका निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली। या उमेदवारीनंतर पूजा जाधव आणि भाजप दोघांनाही सोशल मीडियावरती तुफान ट्रोलिंगचा सामना करावा लागला। हा दबाव इतका वाढला की आज पूजा मोरे उर्फ पूजा जाधव यांच्यावर आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ आली आणि हा निर्णय जाहीर करायला जात असताना त्या धाय मोकलून रडू लागल्या। मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय। मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते। माझ्या कुटुंबाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही। माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी हे सगळं बाजूला ठेवलं। सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरसात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरसात सुद्धा पाहायचे नाही। पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले। या माझा संघर्ष 2 व्हीलर पासून इथपर्यंत तुम्ही पाहिलाय, हिचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिलाय। परंतु हे तो असं होत असताना आम्ही प्रत्येक जण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे। ते कसं तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो। जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले। आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवलं गेलं। आणि ज्या पूजा जाधव यांच्या उमेदवारीला इतका प्रचंड विरोध झाला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरती, तर पूजा जाधव नेमक्या कोण आहेत ते आपण पाहूया। स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी पूजा जाधव यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतलाय। त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव पूजा मोरे असं आहे। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला। 2023 साली त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तर विधानसभेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज पक्षातर्फे त्या उमेदवार होत्या। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत त्यांनी सहभाग घेतलेला आणि जेव्हा पहलगामचा हल्ला झाला तेव्हा या हल्ल्यावरनं त्यांनी भाजपवर तुफान टीका केली होती। संभाजी छत्रपतींचे शिलेदार धनंजय जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे आणि काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश करून त्यांनी पुणे महानगरपालिकेसाठी भाजपकडनं उमेदवारी मिळवलेली। आणि गेले 2 दिवस सगळी राजकीय लढाई वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नेमकी कशासाठी सुरू आहे